शेतकरी बंधूंनो, गवार हे उन्हाळी हंगामातील एक असं पीक आहे जे कमी पाण्यात आणि कमी खर्चात साधारण 5 गुंठे जरी तुम्ही या पिकाची लागवड केली तर दररोज 1500 ते 2000 रुपयापर्यंतचं उत्पन्न या पिकातून तुम्हाला उन्हाळी हंगामामध्ये मिळू शकतं. पण गवार लागवड करताना जर चूक झाली तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, गवार लागवड करताना आणि उत्पादन सुरू झाल्याच्या नंतर कोणती चूक टाळायची आहे, काय काळजी घ्यायची आहे, याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळी गवार लागवड कधी करायची आहे, जमिनीची निवड, बियाणे निवड, लागवडीची पद्धत, त्यानंतर खत व्यवस्थापन, फवारणी नियोजन आणि पाणी व्यवस्थापन, आणि शेवटचा मुद्दा जो आहे तर तो म्हणजेच गवार पिकामध्ये आपल्याला काय चूक जी आहे तर ती टाळायची आहे जेणेकरून उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, आजचा जो आपला विषय आहे तर तो आहे उन्हाळी गवार लागवड. शेतकरी बंधूंनो, गवार हे पीक छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय सुटेबल आणि प्रॉफिटेबल असं पीक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे, पाण्याची सुविधा कमी आहे, तर असे शेतकरी नक्कीच गवारीच्या पिकातून चांगला प्रॉफिट जे तर ते उन्हाळी हंगामामध्ये मिळू शकता. तसं वर्षभर येणारं हे पीक आहे, पण उन्हाळी हंगामामध्ये या पिकाचं जे उत्पादन आहे तर ते उत्पादन चांगलं मिळतं. शिवाय दरही चांगले मिळतात. त्यामुळे चांगला प्रॉफिट या पिकातून या काळामध्ये तुम्हाला मिळू शकतो. आता जे मुद्दे मी सुरुवातीच्या वेळेस तुम्हाला सांगितले तर ते सविस्तर संपूर्ण मुद्दे आता आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तर तो म्हणजे उन्हाळी गवार लागवड कधी करावी. आता तसं बघितलं तर गवार हे वर्षभर येणारं पीक आहे. तुम्ही जून ते सप्टेंबर हा जो कालावधी सोडला तर एरवी गवारीचं पीक हे चांगलं येतं आणि उत्पादन पण चांगलं मिळतं. पण शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामासाठी जर तुम्हाला गवारीची लागवड करायची तर साधारण जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे संपूर्ण जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या पिकाची लागवड तिथं करू शकता. जेणेकरून मार्च, एप्रिल आणि मे हे जे काही पुढचे 2-3 महिने आहे तर याच्यामध्ये तुमचं जे पीक आहे तर त्याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल आणि जो प्रॉफिट आहे तर तो प्रॉफिटसुद्धा तिथं चांगला मिळेल. आता गवार लागवड तुम्हाला जर करायची तर त्याच्यासाठी सर्वप्रथम जमिनीची जी निवड आहे तर ती जमीन कशी पाहिजे. तर आता या ठिकाणी माझ्या पाठीमागं जी जमीन तुम्ही बघताय तर अशा स्वरूपाची जमीन, म्हणजे मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन गवार लागवडीसाठी चालते. असं नाही की भारी जमीन पाहिजे, काळीचीच पाहिजे, तसं काही नाहीये. गवारीचं पीक हे कशाही जमिनीमध्ये येतं, फक्त जमीन चुनखड नसावी आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. बाकी हलकी मध्यम स्वरूपाची जमीन जरी असेल तरी सुद्धा चालते. खूप जास्त भारी जमिनीची याला गरज नाहीये. रांगडी पीक आहे शेतकरी बंधूंनो. आता गवार लागवड ही कशी करायची आहे. शेतकरी बंधूंनो, गवारीची लागवड तुम्हाला जर कमी क्षेत्र करायचं असेल, म्हणजे साधारणतः 4-5 गुंठे जर तुम्हाला लागवड करायची असेल, ड्रीपची सुविधा नसेल तर सरी पद्धतीमध्ये तुम्ही गवारीची लागवड करू शकता. 2x1 अशा पद्धतीनं गवारीची लागवड तुम्हाला सरी पद्धतीमध्ये करता येते. 2 सरीतलं अंतर 2 फूट आणि 2 रोपातलं अंतर साधारण 1 फूट अशा पद्धतीनं तुम्ही टोकन करून तिथे लागवड करू शकता. आता इथं बघा, तुम्ही अशा ड्रीपवर जर तुम्हाला लागवड करायची असेल तर साधारण 4-4 फुटाच्या अंतरानं ड्रीप आथरून घ्या आणि ड्रीपच्या दोन्ही बाजूनं साधारण 6-6 इंचाच्या अंतरावरती लागवड करा आणि 2 रोपातलं अंतर साधारण 1 फुटापर्यंत ठेवा. थोडंसं झिगझॅग पद्धतीनं लागवड करा, एकदम बेस्ट त्या ठिकाणी पीक येतं. अशा पद्धतीनं तुम्ही गवारीची जी लागवड आहे तर ती तुम्हाला तिथं करता येते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो शेतकरी बंधूंनो, तो म्हणजे आता गवार लागवडीसाठी जे बियाणं आहे तर त्या बियाणाची निवड आपण कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्या लोकल मार्केटला ज्या व्हरायटी जास्त चालतात किंवा ज्या व्हरायटीला चांगला दर मिळतो, ज्याच्यातून उत्पादन चांगलं मिळतं, अशा व्हरायटीची तुम्ही तिथं निवड करू शकता. अनुभवातल्या शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता, तुम्ही जर प्रथमच करत असेल किंवा तुम्ही नेहमी गवारीची लागवड करत असेल तर ज्या व्हरायटीतून तुम्हाला लास्ट इयरमध्ये चांगलं उत्पादन मिळालेलं आहे तर त्याची तुम्ही निवड करू शकता. एक 2-3 व्हरायटी मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्ही अंकुरची राणी घेऊ शकता, नीलम 61 तुम्हाला घेता येते
किंवा जी स्वाती 222 प्लस आहे ही पण एक चांगली व्हरायटी आहे, जी मिळेल तुम्ही ती घेऊ शकता किंवा तुमच्या अनुभवातली सुद्धा तुम्ही व्हरायटी तिथं घेऊ शकता. बीज प्रक्रियेसाठी म्हणजे लागवड करता वेळेसच एक झेलोरा नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याच्यात बीज प्रक्रिया करू शकता किंवा थायमॅक्झॉममध्ये बीज प्रक्रिया तुम्हाला करता येते किंवा साधं ट्रायकोडर्मामध्ये जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तरी चालते, काही अडचण येणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा शेतकरी बंधूंनो तो म्हणजे खत व्यवस्थापन. आता गवार हे पीक असं आहे की ज्याला खूप जास्त खताची गरज नाहीये. त्यामुळे लागवडीच्या वेळी जर तुम्ही एकरी एक बॅग 10-26-26 प्रमाणे जर दिलं, म्हणजे तुमचं क्षेत्र कमी असेल तर एकरी मी 50 किलोचं प्रमाण सांगितलं. तुम्ही जेवढं क्षेत्र लागवड करणार आहे त्यानुसार तुम्ही विभागून खत ते देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला नंतर खत देण्याची गरज पडणार नाही. ड्रीपवर जर तुम्ही लागवड करणार असेल तर शेतकरी बंधूंनो 8-8 दिवसाच्या अंतरानं, म्हणजे ज्यावेळेस उत्पादन सुरू व्हायला सुरुवात होते त्याच्यानंतर 8-8 दिवसाच्या अंतरानं तुम्ही जे वॉटर सोल्युबल खत आहे त्याचे बूस्टर डोस देऊ शकता. पण सरीवर लागवड करणार असेल तर लागवडी वेळेस जो आपला बेसल डोस आहे तर तो देऊन टाका. नंतर खत देण्याची तुम्हाला त्याच्यात गरज पडणार नाही. ज्या फवारण्या आपल्याला करायच्या आहे तर फवारणीमध्ये सुरुवातीला साधारण 15 दिवसाचं पीक झाल्याच्या नंतर म्हणजे करपा वगैरे येऊ नये किंवा भुरीचा प्रादुर्भाव पिकावरती होऊ नये, कारण गवार पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून आपल्याला फवारण्या करत राहायच्या आहे. पहिली फवारणी साधारण 15 दिवसाला 19-19-19, त्यानंतर M45 आणि ह्युमिक ॲसिडची त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं तुम्हाला पिकाची जी अवस्था आहे किंवा रोगाची अवस्था आहे त्यानुसार तुम्ही फवारणी तिथे करू शकता. खूप जास्त फवारण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे एकंदरीतच खर्च या पिकाला कमी लागतो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो पाणी व्यवस्थापन सरीवर करणार असेल तर ज्यावेळेस शेतामध्ये वापसा येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाणी सोडायचे, खूप जास्त पाण्याची गरज नाही. ड्रीपवर असेल तर तुमची जमीन कशी आहे त्या पद्धतीनं, म्हणजे एकदा पाणी दिल्याच्या नंतर नेक्स्ट पाणी किती दिवसानं तुमची जमीन पाण्यावर येते त्या हिशोबानं तुम्हाला पाण्याचं जे नियोजन आहे तर ते करायचं आहे. खूप जास्त पाणी नको आणि खूप कमी पाणीसुद्धा नको, कारण उन्हाळ्यामध्ये पाणी जर कमी पडलं तर जे फुलं आहे तर फुलांची गळ होऊ शकते आणि जास्त पाणी झालं तर गवारीचं पीक हे वाढीवर जास्त धावतं, उत्पादन कमी निघतं. त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन हे तंतोतंत तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. शेतकरी बंधूंनो, हे झाले जे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले गवारीच्या पिकामध्ये लागवडीपासून ते साधारण जे पाणी व्यवस्थापनापर्यंतचं जे नियोजन आहे. आता याच्यानंतर ज्यावेळेस उत्पादन निघायला सुरुवात होते शेतकरी बंधूंनो, तर नेमकी आपल्याला काय चूक गवारीच्या पिकामध्ये टाळायची आहे, म्हणजे जेणेकरून उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. तर पहिला मुद्दा शेतकरी बंधूंनो, खूप घन लागवड आपल्याला गवारीची करायची नाही आहे. म्हणजे प्रॉपर प्लॉटमध्ये हवेचं व्हेंटिलेशन झालं पाहिजे, सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला समप्रमाणामध्ये तिथं मिळाला पाहिजे. त्यामुळे एक तर खूप घन लागवड करायची नाही आहे. 2x1 सरी पद्धतीमध्ये लागवड करू शकता. ड्रीपवर 4 फुटाच्या अंतरानं जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं ड्रीपच्या दोन्ही बाजूनं तुम्हाला तिथं लागवड करता येते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी बंधूंनो तो म्हणजेच गवारीचं पीक हे कोवळ्या शेंगा असताना जर तुम्ही तोडणी केली तर मार्केटमध्ये रेट चांगला मिळतो. जर थोडी उशिरानं तुम्ही तोडणी केली तर रेट मिळत नाही. शेंगा लवकर यायच्या तर पक्व होतात. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, तोडणी करताना तुम्हाला महत्त्वाची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे की एकदम कोवळ्या शेंगा गवारीच्या ज्या आहेत तर त्या तिथं तोडल्या गेल्या पाहिजे. साधारण तिसऱ्या दिवशी तोडा हा गवारीचा तिथं निघाला पाहिजे, तोडल्याच गेला पाहिजे. त्याच वेळेस त्याचं जे मार्केटमध्ये जे व्हॅल्यू आहे किंवा जे मागणी आहे, जो रेट त्याला मिळतो तर तो गवारीच्या शेंगावरती असतो. खूप परिपक्व शेंग असेल, निबर शेंग असेल तर रेट मिळत नाही. कोवळ्या शेंगाला मार्केट चांगलं मिळतं. त्याच्यामुळे ही महत्त्वाची काळजी तुम्हाला गवारीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही गवारीचं पीक केलं तर साधारण 5 गुंठ्यामध्ये कमी क्षेत्र असेल तर दररोज तुम्हाला 1000-1200 रुपये किंवा चांगलं नियोजन केलं, उत्पादन चांगलं निघलं तर 1500 ते 2000 रुपये तुम्हाला दिवसाआड या पिकातून प्रॉफिट मिळू शकतो. एकदम छान पीक आहे, कमी खर्चातलं आहे. शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.